आता पाहणार आहोत पावसाच्या महत्त्वाच्या बातम्या। बीड जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। याचा सर्वाधिक फटका नदीकाठच्या गावांना बसलाय। शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव या गावातून वाहणाऱ्या कीना नदीकाठी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे। नदी शेजारील शेतजमीन पिकांसह वाहून गेली आहे। खरीपातील कापूस, तूर, उडीद यासह सीताफळ, केळी या फळबागेचंही मोठं नुकसान झालंय। इथला शेतकरी सरकारी मदतीकडे आस लावून बसलाय। दरम्यान याच शेतजमिनी खरडून गेलेल्या परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। तालुक्यातील घाटशीळ पारगाव या गावात मी उभा आहे आणि हे सध्या जे आपण शेती पाहतायत ती पूर्णतः या पावसानं वाहून गेलेली आहे आणि असं विदारक असं चित्र हे शेतकऱ्याच्या डोळ्यात सध्या पाणी आणत आहे। आपण पाहू शकता की हे सध्या जी काही आपण शेत पाहतोय याच शेतामध्ये तुरीचं, कापसाचं आणि इतर फळबागा ज्या होत्या त्या होत्या। मात्र जो पाऊस झालेला आहे मागील 2 दिवसांमध्ये त्याच पावसानं पिकांसह जी काही शेती होती ती देखील पूर्णतः वाहून गेलेली आहे। काय नेमकी परिस्थिती आहे आणि गावात ज्यावेळेस पाऊस झाला होता त्यावेळेस काय परिस्थिती होती? साहेब, जेव्हा गावात सुरुवातीला पाऊस आला त्यावेळेस पावसाची इतकी विदारक अवस्था होती की किना पात्रात माझ्या हिशोबाने 22 ते 25 फूट पाणी उंचीला होतं। शेत तर काय हो, खडकाला कमरेत शेत गेलेत। अशी परिस्थिती झालेली आहे ना, इथला शेतकरी बेहोश निराश झालाय, हताश राहिलेला नाही कुठल्या कामाला। किंवा ही जमीन इतक्या खड्ड्यातली जमीन कशी तुम्ही हे करणार, कशी आहे ती जमीन? सीताफळाचं पीक आहे, पण महापुरामुळे अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याच्या पाठीमागे जर पाहिलं तर हे सीताफळाचं पीक आहे। इथले बरेचसे झाडं महापुरामध्ये उपटून गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी हे पीक वाढवण्यासाठी किंवा मोठं करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर त्याची मेहनत केली आणि हे फळ आलं त्याला। आता फळाचा भाग विक्रीला होता, परंतु त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। या ठिकाणच्या या किना नदीच्या दोन्ही पात्राच्या बाजूनी मोठ्या प्रमाणावर शेतीला भगदाड पाडलेले आहेत, शेती वाहून गेलेली आहेत आणि याची मोठ्या प्रमाणावर सरकारने भरपाई करावी अशी आमची प्रामुख्याने या ठिकाणी शेतकऱ्याची मागणी आहे। जो काही 2 दिवसांपासून पाऊस झाला या पावसामुळे पूर्णतः ही फळबाग जी आहे ती या ठिकाणी वाहून गेलेली आहे। सरकारकडे जी आहे ती मदतीची अपेक्षा देखील केली आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी।